अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। कुठल्या भाषेत मी प्रवचन देऊ? मराठी? माझ्यासाठी कॉकटेल असणार आहे, म्हणजे जे कॉकटेल पितात त्यांना कळेल मी काय म्हणते। सगळं एकत्र, एकाही भाषेवर प्रभुत्व नसणे ही सध्याची परिस्थिती झालेली आहे। म्हणजे मला एक जोक आठवतो, एक महाराष्ट्रीयन व्यक्ती आणि एक नॉर्थ इंडियन उत्तर भारतीय व्यक्ती हे दोघं जण भेटतात आणि ते बोलायला लागतात। आता तुम्ही कल्पना करू शकता एखादा मराठी व्यक्ती जेव्हा हिंदीत बोलतो तेव्हा तो कसा बोलत असेल। तर तो व्यक्ती म्हणाला की नॉर्थ इंडियन व्यक्ती म्हणाला, नाश्ते में क्या है? तर हा महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणतोय उपमा। तर त्याला एवढं काही समजलं नाही, मग तो म्हणतोय की पोहा आहे क्या? पोहा 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 आणि तो हिंदीत न बोलतोय मराठी व्यक्तीशी, पोहा है क्या? पोहा है? हाँ है ना, पोहा भी है, उपमा भी है, और मैं अभी पोह के आया भी। पानी में ऐसी छलांग लगाई, जो पानी में मैं पोहा उसको उपमाच नहीं। सगळं मिक्स। हा नॉर्थ इंडियन व्यक्ती हा गडबडत गेला, याला नक्की म्हणायचं काय, सांगायचं काय, हा सगळे नाश्त्याचे पदार्थ सांगतोय की नक्की मला कुठलं कथाकथन करतोय। तर असं माझ्या भाषेतनं होऊ नये अशी मी गणपतीजींना प्रार्थना करते, ते बुद्धीची देवता आहेत। मी जरी मराठी भाषिक असली तरी शिक्षण इंग्लिश मीडियम मधनं, लेखिका हिंदीची, असं सगळं मिक्स आहे, एकत्रीकरण आहे। चला, तर मला असं सांगण्यात आलं होतं की इथे युवतींसाठी कार्यक्रम आहे। तर मला बऱ्याच अतिवयाच्या पण युवती इथे दिसतायत, ज्या हृदयातनं स्वतःला तरुण समजताय आणि आहेतच, त्या इथे जमा झालेल्या आहेत। त्याचाही मला आनंद आहे, परंतु मी थोडी माफी मागेन त्यांची, कारण मी कॉलेज गोईंग गर्ल्स, महाविद्यालयीन युवती असं थोडं डोक्यात ठेवून आजचं लेक्चर, आजचं जो प्रवचन आहे, सेमिनार आहे, ते तयार केलं होतं। तरी सुद्धा मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करेन। सर्वप्रथम इथले जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांचे आभार। कायम बने कुटुंबीय इथे मला ह्या सेवेची संधी देत असतं, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी बोलवत असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे जे कार्यक्रम घेतात ते माझे वरिष्ठ गुरुबंधू हिज ग्रेस जानकीनाथ प्रभूजी यांच्या आज्ञेवरनं मी आजची सेवा सुरू करत आहे। आजचा विषय आहे 5G स्पेक्ट्रा स्पिरिच्युअल नेटवर्क। आता याला मराठीत कोण ट्रान्सलेट करेल? 5G स्पेक्ट्रा स्पिरिच्युअल नेटवर्क, ठीक आहे। तर जे कॉलेजला जातात किंवा आजकाल तर सगळ्यांकडेच मोबाईल असतो, आणि प्रत्येक जण प्रयत्न करत असतो नेटवर्क मिळविण्याचा, बरोबर? कोणाशी संवाद साधायचा असतो तर सगळे जण मोबाईल घेतात आणि नेटवर्क मिळवायचा प्रयत्न करतात। मग कोणाकडे अगदी हरे कृष्ण, मग कोणाकडे अगदी प्रिमिटिव्ह, म्हणजे अगदी तो डब्बा फोन येतो ना तो असेल, किंवा कोणाकडे लँडलाईन असतो, कोणाकडे अजून वेगवेगळे आवृत्त्या असतात फोनच्या, है ना? त्याबद्दल आपण थोडी सुरुवातीला चर्चा करणार आहोत। मग तुम्ही म्हणाल माताजी हे स्पिरिच्युअल नेटवर्क, 5G इन स्पिरिच्युअलिटी, हे 5G जे आहेत ते आध्यात्मिकतेशी आपण आज जोडणार आहोत।
तर मी मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करेन. स्पेक्ट्रा. तर स्पेक्ट्रा म्हणजे काय आहे? वेगवेगळे रंग तुम्ही बघता, सगळेजण रंग बघतात, लाल, पिवळा, निळा, हिरवा, पांढरा. तर कधी असा प्रश्न पडतो का की हे रंग असेच का दिसतात? म्हणजे लाल लालच का दिसतो, पिवळा पिवळाच का दिसतो, हिरवा हिरवाच का दिसतो? तर हा सगळा खेळ जो आहे ना, तो आहे वेव्हलेंथचा. आपण जे म्हणतो ना, ती व्यक्ती खूप तेजस्वी होती, किंवा इंग्लिशमध्ये मुली असं म्हणतात, व्हॉट अॅन ऑरा, म्हणतात ना. कारण त्या व्यक्तीमधनं तशा प्रकारच्या तरंग लहरी पसरत असतात. हा बरोबर. जसं आपण पाण्यामध्ये दगड टाकल्यानंतर काय होतं? तरंग तयार होतात ना. तसंच ह्या हवेत सुद्धा तरंग असतात, त्याला म्हणतात वेव्स. आणि त्या वेव्स किंवा त्या तरंगांच्या लांबीवरती तुम्हाला एखाद्या गोष्टीचा रंग समजतो. आता मी फिजिक्सचा क्लास नाही घेणार, पण तुम्हाला थोडक्यात आयडिया आली असेल की स्पेक्ट्रा म्हणजे काय. सो जे ऑलरेडी जे 8th स्टँडर्डच्या पुढचे आहेत त्यांना तर सगळंच माहिती आहे. त्यांना फिजिक्स ऑलरेडी, फिजिक्स 8वी 9वी 10वी 7वी शिकलेले असतात हे सगळ्या गोष्टी. मग आता ह्या ज्या वेव्हलेंथ्स असतात त्याच्या ज्या फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारिता, म्हणजे समजा जोरात दगड फेकला तो जोरात त्या तरंग लहरी तयार होतात, हळू फेकला की हळूहळू तयार होतात. म्हणजे जेव्हा जोरात तयार होतात त्याला म्हणतात की त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. धड 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 त्या पटकन त्या लाटा ज्या आहेत त्या किनाऱ्यावर येतात, बरोबर. आणि जेव्हा हळूच दगड फेकतो तेव्हा हळूहळू हळूहळू त्या लाटा किनाऱ्यावर येतात. तर मी हे कशासाठी सांगते? वेव्हलेंथ ही कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी सांगते. तर हे जे स्पेक्ट्रा असतात त्याची रेंज असते, वाईड रेंज. आणि आपल्याला जे विजिबल, म्हणजे आपल्याला जे दिसतंय, की प्रकाश झोत टाकला की एखादी गोष्ट आपल्याला दिसते, अंधारात दिसत नाही, बरोबर. तर त्याला म्हणतात विजिबल रेंज. त्याची जी आहे क्षमता, विजिबल रेंज तेवढीच असते. त्याच्या पलीकडेही वेव्हलेंथ असतात. म्हणजे तुम्ही युव्ही रेडिएशन ऐकलं असेल, किंवा एकदम सोपं, हाडं तुटली की सगळ्यात पहिले आपण ऑर्थोपेडिक कडे जातो, काय काढतो? एक्स-रे. करेक्ट. सो ते एक्स-रेज, गॅमा रेज, त्याच्या वेव्हलेंथ आपल्याला दिसत नाही. आपल्याला फक्त विजिबल हे जे आहे ना, लाल, पिवळा, काळा, पांढरा, एवढंच रंग दिसतात आपल्या डोळ्यांना. आपल्या डोळ्यांना एक्स-रे दिसत नाही, गॅमा दिसत नाही, किंवा इन्फ्रारेड पण दिसत नाही, आणि रेडिओ वेव्स पण दिसत नाही. उदाहरणार्थ मी इथे अगदी कमी आवाजात बोलते, परंतु हा आवाज ऍम्प्लिफाय होऊन तुमच्यापर्यंत येतोय. आणि तुमच्यापर्यंत का येतोय? कारण त्या ध्वनी लहरी, जसं आपण म्हटलं पाण्याच्या लहरी असतात, तसं ध्वनी लहरी तुमच्या कानांना आदळतात. तुमच्या कानाचा पडदा व्हायब्रेट, काय म्हणतात त्याला मराठीत? व्हायब्रेट, कंपन पावतो. आणि मग तुम्हाला कळतं की ही व्यक्ती कुठला शब्द बोलत आहे. तर ह्या ज्या रेडिओ वेव्स आहेत, म्हणजे माझ्याकडनं तुम्हाला, किंवा मोबाईलमध्ये आपण बोलतो, किंवा रेडिओ ऐकतो, तर ह्याची पण एक रेंज असते. आणि ती रेंज जी आहे ती जसजशी वाढते तसतसं त्याला म्हणतात जनरेशन वाढते, किंवा आपल्याला चांगलं उपलब्धता, फॅसिलिटी, आपल्याला चांगली फॅसिलिटी मिळते एखादी गोष्ट किंवा एखादा सूचना दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. रेडिओचा वापर करतात ना लोक, ट्रान्समीटर, जसं युद्धात करतात. तर ह्या रेडिओ वेव्स, तर याला आपण म्हणतो ज्या वेव्स आहेत त्याची जी रेंज आहे त्याला म्हणतात स्पेक्ट्रा. मग आता आजच्या विषयाकडे जाऊया, 5G. तर मग ह्यातला जी म्हणजे काय आहे? जी म्हणजे जनरेशन. म्हणजे पूर्वी फक्त आपण फोन उचलायचं, बोलायचं, ठेवून द्यायचं, आवाज, फक्त आवाज जाणार. मग पुढे त्यांनी, जे वैज्ञानिक आहेत त्यांनी डेव्हलप करत गेले, सेकंड जनरेशन आली. मग सेकंड जनरेशन मध्ये काय झालं की डिजिटल व्हॉइस कॉल्स, SMS पण, आपण मेसेजेस पण द्यायला लागलो मोबाईलच्या द्वारे. त्यानंतर 3G आलं. 3G मध्ये मग अँड्रॉइड फोन आले. अँड्रॉइड मध्ये मग तुम्ही व्हिडिओ वगैरे सुद्धा पाठवायला लागले. इंटरनेट आपण वापरू शकलो 4G मध्ये. जेव्हा अजून चांगला मोबाईल आला त्याच्यामध्ये आपण इंटरनेट वापरायला लागलो. आणि 5G तो एकदम हाय स्पीड आहे. इतक्या स्पीडने ते नेटवर्क आहे
की इकडनं बोललं की किती पण अंतरावरती असो त्या व्यक्तीला समजतं. किंवा ज्या गाड्या आहेत सेल्फ ड्रिव्हिंग कार्स, ज्या आता अमेरिकेत म्हणा किंवा चायनामध्ये त्याचं खूप प्रस्त आहे, तर त्याला सुद्धा नेटवर्क कनेक्शन लागतं, बरोबर. तर हे सगळं त्या रेडिओ वेव्सद्वारे त्यांना येतं. आणि हे जे जी आहे, जी स्टँड्स फॉर जनरेशन. आणि आता पुढचा जे टेक्नॉलॉजीमध्ये सुधारणा झालेली आहे. मग आता मला सांगा, हे जे मोबाईल आहे आणि हे नेटवर्क आहे, त्याचं काय महत्व आहे? मला टू वे पाहिजे ऍक्च्युली. बसून मी लेक्चर देणाऱ्यातली व्यक्ती नाहीये. मला उभं राहून संवाद साधून असं लेक्चर द्यायला आवडतं. पण आता इथे कॅमेरा पण लावलाय. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल? मोबाईलचं काय महत्व आहे आपल्या आयुष्यात? उभं राहून उत्तर दिलं, मोठ्याने दिलं तरी चालेल किंवा दुसरा माईक पास केला तरी चालेल. मोबाईल का वापरतो आपण? येस सान्वी, माईक दे ना, माईक दे. कनेक्शन आणि कम्युनिकेशन. कनेक्शन साठी, बरोबर. कम्युनिकेशन हे मराठीत सांगाल का कोणी? मोबाईल कशासाठी वापरतो आपण? हा सांगा, मराठीत उत्तर द्या, कारण मराठीच बोलायला लावलंय मला. संवाद साधण्यासाठी. संवाद साधण्यासाठी, एक्झॅक्टली. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस आन्सर्स फ्रॉम द यंग गर्ल्स. आय वॉज एक्सपेक्टिंग समथिंग अदर. मोबाईल का वापरतात कॉलेजमध्ये? बरं ठीक आहे, तुमच्यासाठी प्रश्न. कॉलेजमध्ये मोबाईल का वापरतात? मुलांना तुम्ही का वापरतात? तू का वापरतो मोबाईल? सोशल मीडिया अपडेट. सोशल मीडिया अपडेट केवढा महत्वाचा भाग आहे, केवढा महत्वाचा अंग आहे हे आपल्या जीवनातलं, आहे की नाही? चहा पाणी जेवण नसलं तरी चालेल, पण सोशल मीडिया पाहिजे. इथे बसायचं आणि अमेरिकेतला तो व्यक्ती काय करतोय, ऑस्ट्रेलियातली माझी मैत्रीण काय करते, शेजारी त्या आजीला पाणी नाही देणार, पण युरोप मधली माझी मैत्रीण काय 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 तिने अचीव्ह केलंय हे मात्र पाहायचं असतं. आई वडिलांच्या आवाजाला उत्तर नाही देणार हाक जर दिली तर, परंतु मैत्रीण तिच्या मेसेजला उत्तर द्यायचं असतं. अनुभवलंय सगळ्यांनी ही गोष्ट? हा, कॉलेज गोईंग लोकांसाठी तर सोशल मीडिया एकदम महत्वाचा विषय आहे. ओके, मग अजून कशासाठी वापरतो मोबाईल? तू कशासाठी वापरतो? मी उत्तर देऊ की तू उत्तर देशील? हसताय सगळेजण खाली बघून. अरे खूप चांगली मुलं आहे तुम्ही, एकदम सात्विक आहे. जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा चॅट जीपीटी मध्ये यूज करतो. अरे चॅट जीपीटी शिवाय तर पाणच हलणार नाही. मी तर विसरूनच गेले होते चॅट जीपीटी. मी लेक्चर तयार केलं तर चॅट जीपीटीचं हेच विसरून गेले होते. अरे मला हे उत्तर मिळू शकेल. कुठलं इंजिनिअरिंग? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मी काय थर्मोडायनामिक्सचे लॉस सांगा. कोण वाचत बसेल पुस्तकांमध्ये एवढे लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? हे एवढे भले भले पुस्तक आहेत ते, एम आय राईट? हे एवढे मोठे, मी एक्झॅजरेशन नाही करत आहे, एवढे. हा, कोण वाचत बसेल त्याच्यामध्ये एवढे लॉज? चॅट जीपीटीला कमांड दिली म्हणजे आपल्याकडे मोलकरी नसायची ना पूर्वी, तिला सांगितलं एवढं काम उरक, ती उरकून घेणार पटकन, तोपर्यंत आपण आपले पाहुणे रावळे सांभाळणार. तसे हे लोक काय करतात, चॅट जीपीटीला कामाला लावतात की त्या पुस्तकांमधनं चाळ आणि मला उत्तर दे. पण चांगली गोष्ट आहे, एज्युकेशनसाठी ती मोबाईल वापरते. वंडरफुल, क्लॅप फॉर हर. हा उपयोग आहे, बरोबर. नेक्स्ट. अरे मुलांनी तर उत्तरच नाही दिलं मला. कशासाठी मोबाईल वापरता तुम्ही? कशासाठी? लाजू नका, सांगा. सांग, मला माहिती आहे, सांग. गेम खेळण्यासाठी. केव्हाचे माझे कान आतुर झाले ते उत्तर ऐकायला. मग तू गेम खेळलं की पाठीमागून काय बसतो? एक धपाटा, बरोबर. हा, तर मुलांना मोबाईल त्याच्यासाठी महत्वाचा वाटतो. कॉलेज गोईंग गर्ल्स साठी सोशल मीडियासाठी वाटतो. काहींना अभ्यास करायचा असतो त्याच्यामध्ये. आणि एक खूप सुंदर उत्तर मिळालंय मला ऍक्च्युली, विच इज अ ऍप्ट आन्सर. द पर्पज बिहाइंड मोबाईल इज टू कम्युनिकेट अँड टू कनेक्ट. सो दॅट इज अ ऍप्ट आन्सर. क्लॅप फॉर सान्वी. मोबाईल कशासाठी वापरतो? आजीला विचारलं एखाद्या, मोबाईल कशासाठी? ते निरोप द्यायचा होतं त्याला.
ती मोटर बंद केली की नाही काय माहिती त्यांनी, ते घरी तो काय करत असेल काय माहिती, ते दरवाजे खिडक्या बंद केले की नाही, दूध फ्रीज मध्ये ठेवलंय की नाही, याच्यासाठी म्हणजे कम्युनिकेशन है ना, संवाद साधण्यासाठी. आणि कनेक्टिव्हिटी जे सांगितलं की सोशल मीडिया वापरतो आम्ही, तर आपण मनुष्य आहोत, त्यामुळे आपल्याला कोणा ना कोणाशी संबंध प्रस्थापित करायचा असतो. आपण एकटे नाही राहू शकत अनलेस अँड अंटिल आपण संन्यासी आहोत, की जे जंगलात राहून एकटे, ते पण काय करतात, ते पण ऍक्च्युली कनेक्टच होत असतात भगवंतांशी. कोणा ना कोणाशी तरी संबंध प्रस्थापित करणे हा व्यक्तीचा मूळ स्वभाव आहे, जीवाचा ना, व्यक्तीचा पण नाही, जीवाचा मूळ स्वभाव असतो. ह्या जगात कोणीही एकटं राहू शकत नाही आणि त्याच्यासाठी म्हणून मोबाईलचा वापर आहे. आणि तो मोबाईल आपल्याकडे असला आणि एकदम महत्वाचा निरोप द्यायचा आहे, आणि जर का हे जे बार दिसत आहेत 1 2 3 4 5 ते नसतील तर काय होतं, काय होतं, नेटवर्क चालत नाही. आणि मग काय होतं, आपण ज्या उद्देशासाठी घेतलेला आहे मोबाईल किंवा वापरत आहे तो उद्देशच साध्य होत नाही. बरोबर. तर आता इथे इतकी छान छान आन्सर्स मला मिळाले. कम्युनिकेशन अँड ह्युमन कनेक्शन, ही स्लाइड तुमच्यासाठी आहे, मुलींसाठी. आता एक इतकं सुंदर या मुलीने उत्तर दिलं मला. एज्युकेशन, शिक्षण घेण्यासाठी मी मोबाईलचा वापर करतो. तर हे सगळं, ही जी उत्तरं होती त्यातलं कम्युनिकेशन आणि कनेक्शन सोडलं तर हे सगळं भौतिक जगतामध्ये, या लौकिक जगतामध्ये आपल्याला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण मोबाईलचा वापर करतो. बरोबर. आणि बघितलेलं आहे की मनुष्य जो आहे ना, नेहमी भौतिक गोष्टींचा विचार करतो. माझ्याकडे गाडी कधी, पैसा कधी, वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये. जर त्याचा वापर चांगला करणार असेल तर वाईट काहीच नाहीये, पण सतत तोच विचार असतो. माझी झोपडी तर झोपडीतनं रूम, रूमचा बंगला, बंगल्याचा अजून इस्टेट कशी होईल. माझ्याकडे 2 चाकी असेल तर 4 चाकी, 4 चाकीमध्ये पण मर्सिडीज, अजून काय नवीन व्हर्जन जे मुलं जास्त चांगलं सांगू शकतात, मला त्यातलं एवढं ज्ञान नाहीये, ते कधी येईल. किंवा माझ्याकडे साधी साडी आहे तर मग माझ्याकडे पैठणी कधी येईल. चांगली पैठणी आली की सिल्कची कधी येईल, सिल्क पैठणी आली की मग माझ्याकडे सोन्याच्या तारा असलेली कधी येईल, असा विचार असतो. किंवा आजकाल कॉलेजच्या मुलींचा हा विचार असतो की तो डब्बा फोन नाही पाहिजे मला. फोनची नावं पण ऍक्च्युली मला माहित नाहीये, पण मी थोडासा आठवायचा प्रयत्न करते. त्याच्यामध्ये कुठले कुठले फीचर्स असतील त्या फोनमध्ये. माझी आई मला फोन घेऊन देत नाही म्हणजे ती माझ्यावर प्रेमच करत नाही, सरळ क्रॉस. म्हणजे मोबाईलचा आणि प्रेमाचा डायरेक्ट संबंध लावतात. किंवा मला, माझ्याकडे विवो आहे त्याच्यामध्ये फोटो जास्त छान येतात, मग माझ्याकडे आयफोन कधी येईल. किंवा मग मला ह्या मोबाईलमध्ये चांगला गेम खेळता येत नाही, तो कधी येईल. असा सतत भौतिक गोष्टींचा विचार करतो आपण. परंतु हे जे भौतिक गोष्टी आहेत ते भौतिक शिक्षणाने येतात, परंतु आपण आध्यात्मिक किंवा आध्यात्मिक शिक्षण ह्याच्यासाठी सुद्धा मोबाईलचा वापर करू शकतो. आपल्या मंदिरातले सगळे लेक्चर्स युवतींसाठी जे काही असतील, जे काही चालतं मंदिरात, त्याचं लाईव्ह, त्याचं काय म्हणता येईल त्याला मराठीत, लाईव्ह चालू असतं. म्हणजे सगळे व्हिडिओज उपलब्ध आहेत. आध्यात्मिक गोष्टींचं पण ज्ञान आपल्याला ह्या इंटरनेटमुळे घर बसल्या मिळू शकतं. पण खरंच ती आध्यात्मिकता आहे का? आणि ते आध्यात्मिक कनेक्शन किंवा ते नेटवर्क, ज्याला इंग्लिशमधनं नेटवर्क म्हणतो किंवा जाळं मराठीतनं आपण म्हणू, एकमेकांना जोडलेलं असतं ना, त्याला आपण जाळं म्हणतो किंवा त्याला इंग्लिशमधनं नेटवर्क म्हणतो. तर ते खरोखर ती जी आध्यात्मिक जे जाळं आहे ते नक्की काय आहे आणि आध्यात्मिक शिक्षण हे नक्की काय आहे, तर त्याच्याकडे आज आपण जाणार आहोत ह्या मोबाईलच्या थ्रू. म्हणजे जसं 1G, 2G, 3G, 4G, 5G, तसं हे स्पिरिच्युअल 5G, आध्यात्मिक 5G नक्की काय आहे, की जेणेकरून आपल्याला आध्यात्मिक शिक्षण मिळेल आणि आपली जी कनेक्टिव्हिटी आहे, आपलं जे नातं आहे ते भगवंतांशी प्रस्थापित होईल. इथे आपण गणेशोत्सव साठी एकत्र जमलेलो आहोत आणि गणपतीजींनी हे स्वतः लिहिलेलं आहे. मी कुठेही माझ्या
मनाचं माझ्या डोक्यात कल्पना आली म्हणून मी बोलत नाहीये. याला रेफरन्स आहे, संदर्भ आहे. संदर्भ गणपतीजींनीच दिलेला आहे. स्वतः गणपतीजींनी गीता आणि भागवत बद्रीनाथला लिहिलेलं आहे. व्यासदेवजींनी सांगितलं आणि गणपतीजींनी लिहिलं. तर त्याच्यातनंच मी काही भाग आपल्यासमोर प्रस्तुत करते. मोबाईलच्या 5G ह्या वाक्यावरून. सो तर आध्यात्मिक जगतात कनेक्शन्स किंवा संबंध कसे असतात ते आपण बघणार आहोत. 5G. फर्स्ट, मराठीतनं बोलायचं आहे म्हणून गाय, गंगा, गीता, गुरु आणि गॉड यांच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. या 5G नेटवर्क बद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर इथे मला जसं मला वाटतंय की हा जो भाग आहे जेल रोड, साधारणतः इथे शेतकऱ्यांच्या शेती पण आहेत, त्यामुळे प्रत्येकाला गाईचं महत्त्व इथे माहिती आहे. तरी सुद्धा मी माझ्या कॉलेजला जाणाऱ्या मैत्रिणींसाठी म्हणून हे पुन्हा बोलणार आहे. इथे एक जी गाय असते तिला आध्यात्मिक जगतात खूप महत्त्वाचं स्थान दिलं जातं. म्हणजे बघा, आपण जेव्हा जन्माला येतो आपण पहिलं काय करतो, आईचं दूध पितो. आणि आईचं दूध पिल्या प्रत्येक जण, एव्हरीवन, आईचं दूध पिल्यानंतर जर का ते कमी झालं, सगळ्यात पहिल्यांदा आपण गाईचं दूध पितो. प्रत्येकाच्या घरी तुम्ही विचारून बघा, घरी गेल्यानंतर गाईचं दूध, प्रत्येक आई ही आपल्या मुलाला गाईचं दूध देण्यासाठी तत्पर असते, शोधत असते की त्याच्यात पण गावठी गाईचं आहे ना, असा प्रश्न विचारला जातो. म्हणजे भारतीय गाईचं दूध आहे का? आता भारतीय गाय वगैरे म्हणजे काय की जिला वाशिंद असतं. वाशिंद म्हणजे काय, इथे मानेवरती असं एक टेकडी असते, त्याला वाशिंद म्हणतात. कारण माझ्या इंग्लिश मिडियमला जाणाऱ्या मित्रमैत्रिणींना वाशिंद शब्द माहिती नसेल याची मला शाश्वती आहे. सो इट इज कॉल्ड ॲज अ हम्प इन इंग्लिश. सो द काऊ विथ द हम्प इज कॉल्ड ॲज अ इंडियन काऊ. And that hump, or in her hump there is a one vein called as a Surya Nadi, and she absorbs the cosmic rays from the sun, which converts few elements or minerals into gold compound, and that gold compound goes in the milk of the cow, which we drink, which gives us spiritual intelligence and health. तर ज्या गाईला वाशिंद असतं त्या वाशिंदमध्ये सूर्यनाडी असते आणि ती सगळे ह्या ज्या वेव्ज आपण एवढ्या वेळ बघितलं ना, स्पेक्ट्रा वेव्ज, सगळ्या ते तरंग जे आहेत सूर्यापासनं त्याचं शोषण करते आणि त्याच्यातनं सोनं निर्माण होतं आणि ते सोनं तिच्या दुधातनं आपण पितो, ज्याने आपली सूक्ष्म बुद्धी जागृत होते आणि आपल्याला आध्यात्मिक गोष्टींकडे आनंद यायला लागतो, रुची निर्माण होते, आपण सात्विक बनतो आणि शिवाय आपण हेल्दी, आपण सुदृढ पण बनतो. तर हे गाईचं महत्व आहे. ती गाईचं फक्त दूधच छान आहे का? नाही. गाईपासून निघणारा प्रत्येक प्रॉडक्ट, प्रत्येक गोष्ट ती उपयोगी आहे. मग ते शेण असो, शेणामध्ये इट कंटेन्स अँटीबॅक्टेरियल अँड डिसइन्फेक्टंट क्वालिटीज. शेणामध्ये निर्जंतुकरण करण्याची क्षमता असते. गोमूत्र, याच्यात तर आयुर्वेदाला खूप जास्त महत्व आहे गोमूत्रात. आता कोरोना गेला आणि मला ते सौभाग्य प्राप्त झालं की लोकांची सेवा करण्याचं. एक भक्तिवेदांत हॉस्पिटल हे मी एक औषध तयार केलं होतं, आयुर्कोरो 3. त्याचं वितरण करण्याची सेवा माझ्याकडे होती. मुंबईहून ते यायचं औषध आणि त्याची दखल पण भारत सरकारने घेतली त्या औषधाची. त्या औषध पिलेल्या व्यक्ती, एकही व्यक्ती कोरोनाने ऑन द स्पॉट गेलेला नाहीये. त्याच्यामध्ये गोमूत्र पण होतं आणि त्याला त्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी रिसर्च करून बॅलन्स केलं होतं, कारण गोमूत्राने ऍसिडिटी पण वाढवण्याची शक्यता असते. तर ते कशा पद्धतीने ते बॅलन्स होईल असं त्या लोकांचं संशोधन होतं. तर सांगायचा मुद्दा हा आहे की गोमूत्र हे औषधी पण आहे. म्हणून सकाळी सकाळी उठून प्रत्येकाने गोमूत्र नाही घ्यायचंय, आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे.
औषधी गुणधर्म. दूध, त्याला पंचगव्य म्हणतात. गोमूत्र, शेण, दूध, घी, तूप. अतिशय महाग आणि तेवढंच गुणकारी. जेव्हा आपण तूप खातो तेव्हा आपलं शरीर याचं आतून स्नेहन होत असतं. स्नेहन म्हणजे काय? स्नेह म्हणजे प्रेम. आणि प्रेमामध्ये लवचिकता असते. तर आपल्या शरीराची लवचिकता पण वाढते, बुद्धी पण वाढते. जे काही वृक्षपणा आलेला असतो आपल्या शरीरामध्ये तो कमी होतो. आणि म्हणून बघा, आपल्याकडे पारंपरिकरित्या जेव्हा एखादी बाळ जन्माला येतं तेव्हा त्याच्या आईला तूप खायला देतात. तुपाचे लाडू देतात, ते पण गाईच्या तुपाचे, बरोबर? तर त्या तुपाने आपण हेल्दी राहतो. आणि इथे कर्ड म्हटलेलं आहे, पण तक्रम म्हणजे ह्या दह्यापासून ताक तयार करतात. जे ताक, त्याला आपण अमृताची उपमा दिलेली आहे आणि ते पण आपल्या स्वास्थ्यासाठी अतिउत्तम असतं. तर हे तर झालं माताजी, तुम्ही तर स्पिरिच्युअलिटी बद्दल बोलताय, तुम्ही ते सगळं भौतिक शरीराच्या गोष्टी सांगताय. नाही, जेव्हा आपण गायीपासून तयार झालेले पदार्थांचं सेवन करतो तेव्हा आपली सूक्ष्म बुद्धी जागृत होते आणि आपल्यात अध्यात्माकडे आपली रुची वाढते आणि सात्विकता आपली वाढते. म्हणून भगवान कृष्णांना गाय अत्यंत प्रिय आहे. आणि त्यातल्या त्यात भारतीय गाय जी असते ती A2 मिल्क देते. A2 मिल्क आणि A1 मिल्क असे 2 प्रकार आहेत दुधाचे. तर A2 दूध जे आहे त्याच्यामध्ये असे काही प्रोटीन किंवा प्रथिनं असतात जे आपल्या शरीराला अत्यावश्यक असतात. आणि A2 मिल्क जेव्हा आपल्या भारतीय गायींचं दूध आपण पितो तेव्हा आपल्याला कुठले आजार होण्याची शक्यता नसते. परंतु जर आपण A1 गायीचं दूध पिलो तर आपल्याला आपलं पचन कमी होतं, पचन संस्थेचे प्रश्न निर्माण होतात, गॅस होतात पोटात, त्याला ब्लोटिंग म्हणतात इंग्लिशमधनं. तर ह्याचे पण सायंटिफिक कारण आहे. BCM7 नावाचा पदार्थ तो A1 मिल्क सोडतो, म्हणजे पचन झाल्यानंतर, आणि तो आपल्याला त्रास देतो. म्हणून भारतीय गायींचं जर दूध पिलं तर आपल्याला त्रास होत नाही. म्हणून भगवान कृष्णांना, म्हणून नाही पण गायीचे अनेक गुणधर्म आहेत. भगवान कृष्णांना गाय अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून गायीची जो व्यक्ती सेवा करतो तो आपोआपच आध्यात्मिकतेकडे त्याची रुची वाढते, तो शांत होतो. आमच्याकडे माझे वरिष्ठ गुरुबंधू गोविंद प्रभूजी आपल्या नाशिकला यायचे, तर त्यांनी एक स्टोरी सांगितली होती. एक गोशाळा आहे महाराष्ट्रातच, तर तिथे ते गायींची सेवा करतात आणि अनेक लोक येऊन पण सेवा करतात. तर त्यांना एक वेडा असतो ना, रस्त्यावरती बसलेले असतात वेडे, त्यांना लोक दगडं मारतात आणि ते त्यांच्याच दुनियेत असतात. तो असाच एक वेडा व्यक्ती तो त्या आश्रमात आला, किंबहुना त्याला आणलं. आणि आश्रमवासियांनी काय केलं, म्हणजे गोशाळा होती ती, त्यांनी त्याला नवधू घातलं. पहिले त्याला स्वच्छ केलं, एवढी घाण होती त्याच्या अंगावर, त्याची शेविंग केली, त्याला कपडे दिले घालायला. आणि वेडा होता ना तो, त्यामुळे हे काम कर रे की तो करायचा. एवढं शेण उचलून ठेव, शेणाच्या पाट्या जड असतात, त्या उचलून तिथे टाक, चारा टाक, अशी सगळी त्याने गायींची सेवा करायला सुरुवात केली. खोटं वाटेल, तो वेडा व्यक्ती शहाणा झाला, बुद्धिमान झाला. आणि जेव्हा तो व्यवस्थित बोलायला लागला तर हे जे गोशाळेचे जे प्रमुख होते त्यांना कळालं की हा व्यक्ती चांगला झाला, कारण त्यांना आयुष्यभराचा अनुभव होता की वेडे लोक पण हुशार होतात. तर हा चांगला झाला. मग त्याच्याशी त्यांनी संवाद केला आणि मग कळालं की तो अति श्रीमंत घरात नव्हता. अति श्रीमंत घरामध्ये अति श्रीमंत भांडणं पण असतात, अति श्रीमंत पैशांवरनं भांडणं असतात. तर इतके भांडणं झाले की त्याने घर सोडलं आणि तो वेड्यासारखा रस्त्यात फिरायला लागला, कारण त्याला जीवनाचा उद्देश माहितीच नव्हता. त्याला असं वाटत होतं की मी एवढा शिकलो, पैसा कमवला, कुटुंबाला सांभाळलं, एवढा महल उभा करून दिला, एवढं प्रस्थ उभं केलं, आणि हे लोक मला का त्रास देत आहे? कारण त्याच्याकडे आध्यात्मिकता नव्हती. म्हणून तो वेडा झाला, त्याला जीवनाचा उद्देश माहिती नव्हता. आणि मग गायीने त्याला सांभाळलं. आणि गायीच्या अनेक कथा आहेत. सिंधुताई सपकाळांचं तर इतकं सुंदर उदाहरण सर्वश्रुत आहे की सिंधुताईंना गायीने वाचवलेलं आहे. तर आध्यात्मिकता वाढवणारी अशी ही गाय भगवान कृष्णांना खूप प्रिय आहे. आता पुढचा जीव म्हणजे गंगा. आपल्याकडे तर साक्षात खरोखर गंगा आहे नाशिकला. आपण भाग्यवंतच आहोत. जेवढे भाग्यवंत उत्तर
भारतातले गंगा किनारचे लोक आहेत, तर तसेच भाग्यवान दक्षिण भारतातले गोदावरी किनारचे लोक आहेत. आणि शास्त्रांमध्ये त्याचा त्याचा उल्लेख केलेला आहे की गोदाकाठ इस्पेशली नाशिक हे अत्यंत सधन क्षेत्र असणार आहे. जे सधन क्षेत्र सांगितलेले आहे शास्त्रांमध्ये त्याच्यापैकी एक गोदाकाठ आहे, नाशिक आहे. आपण तो डबल भाग्यवान आहोत की आपल्याला गंगेचं पाणी रोज प्यायला मिळतं. तर पाणी कशासाठी वापरतो आपण? काय पाण्याचा वापर काय करतो? व्हॉट इज द यूज ऑफ वॉटर? पिण्यासाठी वापरतो, बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा तर पिण्यासाठी. एक दिवस निर्जला करून बघा, अंगाची लाई होते. आपल्याला पाणी कोण देतं? गंगा देते. त्याच्यानंतर कशासाठी वापर असतो? कपडे धुण्यासाठी, बरोबर. काहीही धुण्यासाठी वापर असतो. मला एका प्रश्नाचं उत्तर दे, मी थोडी बाजूला जाते. पेट्रोलचा का बरं वापर करत मी प्रत्येक गोष्ट धुण्यासाठी? हात धुवायचे, भांडे धुवायचे, किंवा अजून काही धुवायचे, तर त्याच्यासाठी पाणी सोडून दुसऱ्या पदार्थाचा वापर का नाही होत? बिकॉज इट इज अ पोलर सॉल्व्हंट. इट कंटेन्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस ऑन इट्स मॉलिक्यूल, है ना, ॲटम्स वरती. H2O मध्ये असतं, O वरती निगेटिव्ह, H वरती पॉझिटिव्ह. आणि मग ते पोलर असल्यामुळे प्रत्येक गोष्टीशी संयोग पावण्याची किंवा कंपोजिशन तयार करण्याचं त्याची टेंडन्सी असते. म्हणून सगळी घाण जी आहे ती आपण पाण्याने धुवून काढतो. आंतरबाह्य शुद्धीसाठी पाणी वापरतात. आणि ही गोदावरी मैया आपली नाशिकची किंवा गंगा मैया ही आंतरिक आणि बाह्य दोन्ही बाजूंनी आपल्याला शुद्ध करते. जेव्हा आपण गंगेत स्नान करतो, गंगेच्या स्नानाचं पण खूप महत्व आहे. आता आपण सायंटिफिकली, आणि खूप सारा वापर आहे, ॲग्रिकल्चरल यूज आहे, इंडस्ट्रीयल यूज, बऱ्याच गोष्टी आहेत. तर हे शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलेलं आहे, दिस इज प्रूव्हन, की गंगेच्या पाण्यामध्ये बॅक्टेरियोफॅजेस असतात. बॅक्टेरियोफॅजेस म्हणजे काय? की जे कीटाणूंना पाण्यामध्ये वाढू देत नाही, इतर कीटाणूंना. त्यामुळे गंगेचं पाणी हे दूषित होत नाही. हे सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यामध्ये बॅक्टेरियोफॅजेस असतात. ओके, तर म्हणून गंगा ही अतिशय शुद्ध, भौतिकदृष्ट्या पण शुद्ध आहे. नाही का आध्यात्मिक दृष्ट्या आपण बघूया. जेव्हा गंगेच्या पाण्याने स्नान करतो तेव्हा मन शांत होतं, हृदय पण शांत होतं. का? कारण तिचं एक नाव आहे विष्णुपदी. भगवान कृष्ण किंवा भगवान विष्णूंच्या चरण कमलांवरून ती वाहत आलेली आहे. आणि याच्यात खूप साऱ्या स्टोरीज आहेत आपल्या शास्त्रांमध्ये की गंगेचं अवतरण पृथ्वी तलावरती कसं झालंय. राजा सगरने प्रार्थना केली होती. त्या प्रार्थनांना उत्तर म्हणून भगवंतांनी आशीर्वाद दिला की ठीक आहे, गंगा इथे वाही. आणि तिचा प्रवाह इतका अवखळ होता. गंगा म्हणजे अवखळ, गंगा म्हणजे एनर्जी, अनकंट्रोलेबल एनर्जी. शंकरजींना तिला जटेत धारण करावं लागलं. आणि मग इकडे पण गौतम ऋषींनी, म्हणजे दक्षिण भारतात पण गौतम ऋषींनी जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा शिवजी खुश झाले आणि त्यांनी जटा आपटल्या आहेत आपल्या ब्रह्मगिरीवरती. त्याच्या सगळ्या खुणा अजून पण आहेत. ट्रेकिंगसाठी आपण गेलं पाहिजे, आपण गेलो ना सांगली, तिथे त्या खुणा अजून पण आहेत की शिवजींनी आपटल्या आहेत तिथे. आणि तिथून गंगेचा उगम झालेला आहे. तिला विष्णुपदी पण म्हणतात. ती भगवंतांच्या पायाला स्पर्श करून येते, त्यामुळे ती दुसऱ्यांसाठी पण ती पाप मोक्षिणी म्हणून पण तिला म्हणतात. दुसऱ्यांचे सुद्धा पाप ती धुते. हे झालं तिचं आध्यात्मिक महत्व. आपण दोन्ही बघतोय, भौतिक महत्व आणि आध्यात्मिक महत्व दोन्ही बघत आहोत. आणि आपल्याकडे तर बघा, आपण इतके भाग्यवान आहोत की त्या गंगेची रोज आरती होते गोदाकाठी रामघाटावरती 7 वाजता. जागा पकडायची असेल तर 5:45 साडेसहालाच जाऊन बसावं लागतं, इतकी गर्दी असते. आणि हे जे तरुण मंडळी आहेत ती रोज आरती करतात, रोज. आणि गोदाची किंवा गंगेची सेवा करतात. आणि तिची सेवा केल्यानंतर आपोआप आपली आध्यात्मिक प्रगती होते. पहिली गाय जिच्याने आपलं आध्यात्मिक प्रगती होणार, कारण ती आपली माता पण आहे गाय, कारण आपण तिचं दूध पिलेलं असतो. त्यानंतर गोदा, तिचं पाणी आपण पितो, गंगा, तिची सेवा पण जर केली तर आपली आध्यात्मिक प्रगती होते. आता रिसेंटलीच आपण बघितलं कुंभमेळ्यामध्ये किती लोक येऊन स्नान करतात गंगेमध्ये स्वतःला शुद्ध करण्यासाठी.
आता तिसरा जी आहे भगवद्गीता. तर भगवद्गीतेवरती ते ऑफकोर्स प्रत्येक जीवरती एक मोठं मोठं प्रवचन होऊ शकतं. भगवद्गीतेवरती ते एवढे मोठे मोठे कोर्स पण चालतात. इथे पण आहे आत्मसाक्षात्काराचे विज्ञान, इथे पण कोर्स आहे मला वाटतं 12, 13, 14 सप्टेंबर. आणि मंदिरात पण आहे खास युवतींसाठी डिवायस कोर्स आहे. भगवद्गीताच आपण त्यात शिकवतो. तर राधा मदन गोपाल मंदिरात सुद्धा 11, 12, 13, 14 खास युवतींसाठी भगवद्गीता कोर्स आहे. आणि इथे सुद्धा आहे मला वाटतं 12, 13, 14 सप्टेंबर संध्याकाळी. तर सगळ्यांनी अवश्य त्याचा लाभ घ्यावा. आता भगवद्गीतेचं आपण महत्त्व बघूया. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन ऑफ भगवद्गीता. आपल्या भारतात किंवा पूर्ण जगामध्ये असे अनेक लोक आहेत की जे भगवद्गीता वाचन केल्याशिवाय घरातनं बाहेर पडत नाही. मेट्रो मॅन ऑफ इंडिया ज्यांना म्हटलं जातं की जे रेल्वे ज्या वाहतात ना, मेट्रोज, त्या ज्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत ते रोज भगवद्गीतेचं वाचन केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. एकदा आम्ही समृद्धी स्कूल ऑफ लिडरशिप आपल्या मंदिरात कार्यक्रम चालतो. तर त्यात मी असा प्रश्न विचारला होता मुलींना, टीनेजर गर्ल्स, की तुला काय व्हायचंय पुढे जाऊन, तुला काय व्हायचंय. तर सान्वीने उत्तर दिलं होतं, मला पॉलिटिशियन व्हायचंय. तर एक उत्तम राज्यकर्ता होण्यासाठी भगवद्गीतेची अत्यंत आवश्यकता आहे. तर तुम्हाला तिलाही माहिती असेल, अमेरिकेमध्ये तुलसी गब्बार्ड माहिती, तिने जी शपथ घेतली, अमेरिकेतली उमेदवार, त्यांच्या पार्लिमेंट मधली खासदार, तिने शपथ भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. ती पण रोज भगवद्गीता वाचते. म्हणजे तुम्हाला उत्तम पॉलिटिशियन जरी व्हायचं तरी भगवद्गीता वाचायला लागेल, उत्तम रेल्वेचा अधिकारी व्हायचं तरी भगवद्गीता. आणि आता रिसेंटली बाकर ऑलिम्पिक्स मध्ये मेडल मिळवलेली, तिने ते सगळं, त्या मेडलचं श्रेय, ऑलिम्पिक्स पूर्ण भारत जगात त्याचं श्रेय भगवद्गीतेला दिलं. म्हणजे एक खेळाडू पण भगवद्गीतेला श्रेय देतो, एक बुद्धिबळपटू पण भगवद्गीतेला श्रेय देतो. असा प्रत्येक व्यक्ती भगवद्गीतेला श्रेय देतो. कारण भगवद्गीता ज्या धर्तीवर सांगण्यात आली ती युद्धभूमी होती. आणि प्रत्येक जण हे मान्य करत असेल की आपलं जीवन म्हणजे रोजचं एक युद्ध असतं. स्त्रियांसाठी वेगळं युद्ध, पुरुषांसाठी वेगळं युद्ध, नवयुवतींसाठी वेगळं युद्ध, युवकांसाठी वेगळं युद्ध, पण प्रत्येक जण युद्ध करतो. एम आय राईट? आर यू विथ मी? प्रत्येकाला आहे स्ट्रेस, किती तणाव, मग तो कसा घालवायचा. भगवद्गीतेत त्याची अनेक ठिकाणी उत्तर आहेत, अनेक ठिकाणी. पण मी फक्त एक उदाहरण दाखल एक एक श्लोक घेतलाय. जसं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, की तुम्ही तुमचं काम करा, फळाची अपेक्षा करू नका. जे तुमचं कर्तव्य आहे ते करा. म्हणजे जसं उदाहरणार्थ आई, आता मी पण एक आई आहे. इतका स्ट्रेस येतो, आई छान वाटतं पण स्ट्रेस पण असतो की ह्या मुलांनी चुकीचं वागायला नको, चुकीचे वळण त्यांना लागायला नको. मग ते टेन्शन घेऊन आपली हेल्थ, आपलं जीवन, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ दोन्ही खराब होते. त्यापेक्षा काय, मी आई आहे ना, माझं जे कर्तव्य, स्वयंपाक करून देणे, खाऊ घालणे, प्रेम करणे, थोडी शिस्त लावणे, हे मी करेन आणि बाकीचं सगळं भगवंतांवर सोडून देईल. किंवा मी एक प्रचारक पण आहे. तर अनेक युवती माझ्या संपर्कात असतात. प्रत्येक युवतीचे वेगवेगळे प्रश्न असतात, प्रत्येकीचे. व्हॉट्सअपवरती, मोबाईलचा हा एक खूप छान वापर आहे एक प्रचारक म्हणून. व्हॉट्सअपवरती प्रत्येक जण सांगतं, माताजी असा असा प्रश्न आहे, मी काय करू. उत्तर द्यायचं, ती आणि भगवंत मा फलेषु कदाचन, विचार करायचा नाही. किंवा तुम्ही स्टुडंट आहात, बरोबर, थर्मोडायनॅमिक्स वाचायचं, टफेस्ट सब्जेक्ट इन द होल इंजिनिअरिंग ब्रँच, मोस्ट टफ सब्जेक्ट वाचायचं, पेपर लिहून यायचा, अभ्यास करायचा. पण आधी पेपर मध्ये नाही अभ्यास करायचा, पेपरच्या आधी अभ्यास करायचा. नाही तर मग मध्ये पण अभ्यास करतात काही जण. तिथे तेव्हा पुस्तक नाही उघडायचं, चिट नाही उघडायचे, तिथे मोबाईल नाही वापरायचा, आधी वापरायचा, अभ्यास करायचा. आणि मग काय, जे काही रिझल्ट येईल तो येईल, ते भगवंत बघून घेतील. मी किती प्रयत्न केलाय, माझ्या नशिबात काय आहे, पण तू प्रयत्न पूर्ण करायचे. स्ट्रेस मॅनेजमेंट, वर्क लाईफ बॅलन्स हे स्त्रियांसाठी खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याकडे ती गडबड होऊन जाते, प्रत्येक स्त्रीचीच होते, बॅलन्सच जमत नाही आपल्याला. किंवा आपलं जे मनाचे उद्वेग आहे
ते पण आपल्याला शांत करायला जमत नाही. इतका राग येतो कधी कधी खूप ग्रीड, लोभ, मला ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, किंवा मग हे असं का नाही झालं, मला ही गोष्ट मिळाली नाही म्हणून राग, माझ्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणून राग. प्रत्येक जण ह्या भावनांमधनं जात असतं. तर त्याच्यासाठी सुद्धा भगवद्गीतेत उत्तर आहेत. किंवा काही जण काय करतात, एकाच कामाला स्वतःला इतकं वाहून घेतात की स्वतःच्या शरीराकडे लक्षच नसतं. हे सगळं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. युक्ताहार विहारश्च, की चांगला आहार घ्या, सात्विक आहार घ्या, आणि विहार म्हणजे व्यायामाचं पण महत्व सांगितलेलं आहे. आपलं हे जे शरीर आहे, यंत्रारूढ आणि मायया, यंत्र म्हटलेलं भगवद्गीतेत त्याला कसं सांभाळायचं हे पण सांगितलेलं आहे. पण आपण ते करत नाही आणि मग आपण आजारी पडतो. त्याचं पण महत्व सांगितलेलं. किंवा मेंटल इक्विलिब्रियम, की तुम्हाला जर का कुणी तुम्हाला मान दिला एक दिवस, तुम्ही खूप छान माताजी, हात पुढे, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही कोण, अपमान. मान आणि अपमान याच्यामध्ये समभाव ठेवणे हे सुद्धा भगवद्गीतेच्या श्लोकात सांगितलेले आहे. सुख दुःख समे कृत्वा लाभो लाभो जया जयो, की काय लाभ होतोय नाही होतोय, जय होतोय पराजय होतोय, मान होतोय, आपण शांतता, इक्विलिब्रियम, ट्रँक्युलिटी ज्याला इंग्लिश मधून म्हणतात, ते कसं ठेवायचं हे पण भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. किंवा मग कधी कधी मुलांना प्रश्न पडतो, डिसिजन मेकिंग, सगळ्यांनाच हा प्रश्न असतो, नक्की काय निर्णय घ्यायचा. आणि 9वी-10वीच्या मुलांना तर नेहमीच असतो एकदम स्ट्रेस. पॅरेंट्स स्ट्रेस देतात, ट्युशनवाले स्ट्रेस देतात, कॉलेजवाले स्ट्रेस देतात, कॉमर्स घ्यायचे, सायन्स घ्यायचे, आर्ट्स घ्यायचे, स्ट्रेस. कुठल्याही क्षणाला मी ह्या मुलाला मारू की नको मारू, हा मुलगा मला खेळायला बोलवते पण आईने अभ्यास करायला बसवलेलं आहे, मला मी जाऊ की नको जाऊ, मंदिरात जायचंय पण माझा मित्र जो आहे तो मला पिक्चर पाहायला बोलवतोय, जाऊ की नको जाऊ, काही लग्न आहे, 10वे वर्षश्राद्ध आहे आणि इकडे राधाष्टमीचा कार्यक्रम आहे, जाऊ की नको जाऊ. सो आर्ट ऑफ डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्याची क्षमता भगवद्गीतेने सुद्धा आपल्याला ती त्याचं सुद्धा ज्ञान ती आपल्याला देते. आणि तसे श्लोक पण आहेत. त्यानंतर आता जसं सांगितलं, कोणाला लीडर व्हायचं आहे, कोणाला रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदाऱ्या स्वीकारायच्या आहे, मग अशा लीडरने किंवा जो व्यक्ती जबाबदारी घेतो तर त्याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. भगवद्गीतेत म्हटलेलं यदेदाचरति श्रेष्ठ तत्तदेव तरोजन स यत् प्रमाण कुरुते लोकस्तदनुवर्तते. व्हॉट एव्हर ग्रेट मॅन डू कॉमन मॅन फॉलोज. जो महान व्यक्ती एखादं कार्य करत असेल तर ते कार्य आपोआप त्याच्यापेक्षा जे लहान असतात ते आपोआप करायला लागतात. एखादी मिस इंडिया झाली नाशिकमधनं की प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं मला मिस इंडिया व्हायचं. त्याच नाशिकने अनेक साहित्यिक पण दिलेले आहेत. त्या साहित्यिकांचा पण आपण आदर्श घेतला पाहिजे. अनेक समाज सुधारक झालेले आहे ह्याच नाशिकमधून. अनेक परमार्थ करणारे लोक ह्याच नाशिकमध्ये झालेले आहेत. परंतु जे आपण मोबाईल नेटवर्कमुळे बघतो, ज्या गोष्टी सतत फ्लॅश होतात, एम आय युझिंग अ प्रॉपर वर्ड, फ्लॅश, सतत पुढे येतात, किंवा जाहिरात, आपल्या भाषेत म्हणायचं तर जाहिरात ज्याची होते तीच गोष्ट आपल्याला करावीशी वाटते. पण आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणा अनेक मोठे मोठे साधू संत होऊन गेलेले की ज्यांनी समाजकार्य पण केलेलं आहे आणि ते आध्यात्मिकतेशी पण जोडले गेलेले आहे. आणि जो व्यक्ती आध्यात्मिक असतो, बिलीव्ह मी, जो व्यक्ती आध्यात्मिक असतो तोच चांगला लीडर होऊ पण शकतो. त्याला जी पॉवर, त्याला जी शक्ती मिळते ना ती इथूनच मिळते. आणि बुद्धी जर का शार्प ठेवायची असेल सतत सगळं करण्यासाठी आपले रोजचे कार्य, तर आपल्याला शास्त्रांचं वाचन, इस्पेशली भगवद्गीतेचं वाचन सांगितलेलं आहे. त्याच्याने आपलं सतत हे कार्य करत राहतं. नाहीतर त्याला गंज चढला की मग आपले जे इमोशन्स असतात, इस्पेशली स्त्रिया, सगळ्या स्त्रिया बसलेल्या आहेत माझ्यासमोर, तर आपला इमोशनल क्वोशंट हा खूप हाय असतो. आपण भावनिक दृष्ट्या खूप वरच्या स्तरावरती असतो, म्हणजे खूप संवेदनशील असतो आपण. पण प्रॉब्लेम कुठे येतो माहिती, म्हणजे आता समजा एखाद्या व्यक्तीला त्रास होतोय तर आपल्याला लगेच असं वाटतं अरे त्या व्यक्तीला त्रास होतोय, भगवंता प्लीज त्याला त्या त्रासातनं मुक्त कर.
पण ते रस्त्यावरच्या व्यक्तीसाठी. घरातल्या व्यक्तीसाठी काय होतं माहित नाही. मग तिथे येते भगवद्गीता. ती आपल्याला शिकवते की सगळीकडे बॅलन्स कसा ठेवायचा, आणि इथला बॅलन्स मुख्य म्हणजे कसा ठेवायचा. तर ते भगवद्गीता आपल्याला मार्गदर्शन करते. खूप खूप साऱ्या मुद्द्यांवरती भगवद्गीता आपल्याला मार्गदर्शन करते. जसं मेंटल पीस बद्दल आपण बोललो. फाइंडिंग द लाईफ पर्पज. जसं त्या व्यक्तीचं उदाहरण मी दिलं की त्या व्यक्तीला माहितीच नव्हतं की त्याच्या आयुष्याचा उद्देश काय आहे, त्यामुळे तो वेडा झाला. आणि मी बघते खूप युवक युवती त्यांना आयुष्याचा उद्देशच माहीत नसतो. खूप चांगली गोष्ट आहे. आजची जी पिढी आहे, ही जी 5G जनरेशन, कोणती जनरेशन, झेनझी जनरेशन आहे, दे आर व्हेरी फास्ट. सगळं चांगलं आहे त्यांच्याकडे, क्विक असतात एकदम. म्हणजे एखादी निर्णय घ्यायला आमची जनरेशन इतका वेळ लागेल, पण ही जनरेशन व्हेरी क्विक. चांगली गोष्ट आहे, वाईट काही नाही त्याच्यामध्ये. परंतु त्यांच्या समोर कुठल्या प्रकारचे आयडल्स म्हणजे काय, आदर्श कोण आहे हे फार महत्वाचं आहे. आणि तो आदर्श निवडताना आपण खूप चोखंदळ असायला पाहिजे, नाहीतर आपली सगळी एनर्जी चुकीच्या ठिकाणी आपण लावू शकतो आणि मग आयुष्याचा उद्देशच विसरून जातो. तो आयुष्याचा उद्देश आपल्याला सतत लक्षात ठेवण्यासाठी भगवद्गीता मार्गदर्शन करते. परधर्म भयावह आणि स्वधर्म पालन हे आपल्याला भगवद्गीता सांगते. त्यानंतर जसं इमोशनल कंट्रोल बद्दल पण थोडीशी चर्चा केली आपण, तर भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आत्म्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये 2.62 आणि 63 मध्ये आपण एखाद्या गोष्टीच्या मागे जर लागलो, चुकीच्या गोष्टीच्या मागे लागलो तर काय होतं हे पण सांगितलंय. ध्यायतो विषान पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामा, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिविभ्रमात बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यति. ही एक सायकल आहे, विशेष सायकल ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. की ध्यायतो विषान पुंसा, एखादी गोष्ट आहे, समजा मोबाईल, उदाहरणार्थ मोबाईल मधले गेम किंवा काय जे काय असेल, व्हिडिओ, मला ते पाहायचंय, मला ते पाहायचंय, मला ते खेळायचंय. आणि मग काय होतं, फक्त त्याचाच विचार करत राहतो आपण. कुठलंही ऑब्जेक्ट, कोणी नाही, मी उदाहरण दिलं मोबाईलचं. मग त्याचा संग करायला लागतो आपण. संग करायला लागलो की मग आपल्यामध्ये इच्छा निर्माण होतात की नाही, आता 4G ना, आता 5G नेटवर्कवालाच घ्यायचा आणि आता मला आयफोन आयपॅडच पाहिजे. काम, इच्छा तयार होते. ती पूर्ण नाही झाली की आई वाईट, वडील वाईट, क्रोध, मी घर सोडून जाणार, भांडण, क्रोध. आणि मग क्रोध जेव्हा येतो तेव्हा काय होतं, क्रोधात भवती सम्मोह, मोहात अडकतो माणूस, स्मृती विभ्रम, विसरून जातो आपण, आयुष्याचा उद्देशच विसरून जातो. स्मृती भ्रंश झाल्यामुळे बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश झाल्यामुळे सगळं काही गमावून बसतो आपण. हे सगळे सूत्र भगवद्गीतेत सांगितले. शांती सूत्र, की आयुष्यात शांती कशी मिळवायची, त्याचे पण सूत्र भगवद्गीतेत सांगितले. मेंटल पीस, की मान अपमान याच्यामध्ये सारखं राहायचं. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपण चर्चा केली, आयुष्याचा उद्देश, स्पिरिच्युअल ग्रोथ. ऍक्च्युली मनुष्याच्या देहाचा उद्देशच हा आहे की आपल्याला आध्यात्मिक गोष्टींमध्ये प्रगती करायची आहे. आणि ती भगवद्गीतेत त्याचं मार्गदर्शन पण मिळतं. भगवंत सरळ सांगतात की योगक्षेमम वाहम्यहम, तू फक्त माझ्याकडे ये, तुझा योगक्षेम म्हणजे काय, तुझा चरितार्थ मी चालवेल. म्हणजे याचा अर्थ असा नाही की नोकरी सोडून द्यायची. आणि आपल्याला बॅलन्स पण सांगितलंय भगवद्गीतेमध्ये. याचा अर्थ हा आहे की आपल्या ज्या अनावश्यक इच्छा आहेत त्या सोडायच्या आहेत आणि भगवंतांचं शरण पण ग्रहण करायचे आहे. आणि शेवटी तर सरळ सांगतात सर्व धर्मांपरित्यज्य, म्हणजे इथपर्यंत सांगतात हे नाही तर हे कर बाबा तू एकच, सर्व धर्मांपरित्यज्य मामे एकम शरणम व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुची. म्हणजे भगवंत म्हणतात की तुझा योगक्षेमच नाही तर मी तुझ्या सगळ्या पापांची पण जबाबदारी घेईन, तू फक्त माझ्याकडे ये, असं आपल्याला मदन गोपालजी सांगतायत, रोज सांगतायत भगवद्गीतेच्या द्वारे. तर अशी ही भगवद्गीता आपल्याला कशी समजेल, तर पुढचा जी आहे तो म्हणजे गुरु. ही भगवद्गीता आपल्या हातात आली, वाचली आपण, काही समजतं, काही टेंजंट, सगळे विमानं डोक्यावरून उडतात. काय सांगितलं बापरे, भाषा एवढी अवघड आहे, काही समजत नाही. वी कांट कनेक्ट, है ना, कनेक्टिव्हिटी तुमच्या भाषेत काय म्हणता येईल त्याला,
नाही येते, माझं ते काही जमत नाही सूत्र, हं? असं वाटू शकतं. परंतु हताश नाही व्हायचं. गुरु जो पुढचा जी आहे तो आहे गुरु. आणि हे गुरु आहेत 3 प्रकारचे असतात. पथप्रदर्शक गुरु, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु. म्हणजे जसं आज तुम्ही इथे आला आहात तर तुम्हाला कोणीतरी पॅम्पलेट दिलंय है ना, मोबाईलवर मेसेज दिलाय की आज इथे कार्यक्रम आहे, या 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 या. तर हे झालं पथप्रदर्शक गुरु. इथे जे नाशिक रोडमध्ये बने कुटुंबीय कार्यरत आहे, जानकीनाथ प्रभूजींच्या मार्गदर्शनाखाली इथे अनेक कुटुंब कार्यरत आहे. प्रत्येकाचे नावं घेणं शक्य नाही, पण मी त्यांना ओळखते. ते तुमचे पथप्रदर्शक गुरु झाले की या कार्यक्रमाला या, अहो या, मी या तर खरं प्रसाद पण खाऊ घालू तुम्हाला, या. हे झाले पथप्रदर्शक गुरु. मग शिक्षा गुरु. इथे येतात जानकीनाथ प्रभू, मला वाटतं राघव पंडित प्रभू येतात, काल नरसिंह कृपा प्रभू येऊन गेले, कृष्णधान प्रभू येतात, किंवा अजून कोण येते, मुख्यत्वे जानकीनाथ प्रभू येतात. ते झाले तुमचे शिक्षा गुरु, की नक्की या भगवद्गीतेचा संदेश काय आहे ते तुम्हाला रेग्युलरली सातत्याने तुम्हाला सांगतात. मला वाटतं आठवड्यातनं एकदा कार्यक्रम होतो इथे व्यायामशाळेत, सातत्याने तुम्हाला सांगतात. ते झाले शिक्षा गुरु. आणि स्पेशली गृहिणींना तर एवढा वेळच नसतो. भागवत उघडा, भगवद्गीता उघडा, उपनिषद उघडा, वाचा, ते एवढा वेळच नसतो. घरात कामं किती पडलेले असतात. ते वाचत बसलो तर खायला कोण देईल बाकीच्यांना घरात. आपण आपलं कार्य करायचं, स्वधर्म करायचा, वेळ मिळाला की वाचायचं, आणि सत्संगाला मात्र जरूर यायचं. कारण एक स्त्री म्हणजे एक पुरुष एखादी गोष्ट करतो तर तो त्याच्यापुरता मर्यादित असतो. पण आपण स्त्री आहे ना, आपण इमोशनल पण असतो, आपल्यात कनेक्टिव्हिटी खूप असते. काही माहिती झालं की पहिले आपल्याला दुसऱ्यांना सांगायचं असतं. मग ते काही असो, मग साडी कुठून घेतली, का दागिना कुठून घेतला, का त्याने तिथे काय केलं, का कोणाचं कोणाशी लग्न झालंय, का कोणाचं वर्षश्राद्ध आहे, कोण गेलं, कोणाची पोरगी काय करते, कोणाचा पोरगा, सगळी इत्थंभूत माहिती त्या 5G नेटवर्क पेक्षा सुद्धा कनेक्टिव्हिटी सुपर फास्ट. Then why should not we use this propensity in Krishna's service? मग आपण ही जी बोलण्याची कला आहे ती भगवंतांच्या सेवेत का नाही लावायची? व्यर्थ बडबड केल्याने काय होईल? फुफ्फुस दुखतील, तोंड दुखेल व्यर्थ बडबड केल्याने, आणि इथे पण गरम राहील बीजा. त्यापेक्षा भगवंतांबद्दल जर चर्चा केली आपण, भगवंतांनी आज काय केलं, मदन गोपालजींनी कोणता ड्रेस घातला, राधाराणींनी काय घातलंय, आज कुठला प्रसाद बनवायचा आहे, त्यांना कोणता प्रसाद खाऊ घातला, तिथे काय स्वच्छता केली, मंदिराचं काय चालू आहे, ह्या मंदिराचं काय चालू आहे, दिल्लीच्या मंदिराचं काय चालू आहे, ह्याच्याबद्दल चर्चा केली. भगवद्गीतेत काय सांगितलं आहे, भागवतात काय सांगितलंय, आज मी काय वाचलं, आज तू काय वाचलं, आज कोणतं प्रवचन ऐकलं, ह्याच्याबद्दल चर्चा केली तर काय बिघडेल? काहीच बिघडणार नाही. उलट भगवंत खुश होतील जे आपल्या हृदयात राहतात, आणि तो असतो चैत्यगुरु. आणि दीक्षा गुरु जो असतो तो तुम्हाला चैत्यगुरु परमात्म्याशी सरळ कनेक्टिव्हिटी, आन्सर दिलं ना, कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन, सरळ कनेक्टिव्हिटी आपल्याला गुरु भगवंतांशी करून देत असतो. आता मी तुम्हाला स्टोरी टाइम, आता हे जे माझे छोटे छोटे बालमित्र ते थोडे कंटाळे, सगळ्यांना गोष्ट आवडते. मी तुम्हाला एक गमतीदार गोष्ट सांगणार आहे. आता एक झुमरू नावाचा मुलगा असतो, मुलगा नाही माणूस, तरुण, तर तो बिचाराकडे ना, त्याला पण असं वाटत असतं कोणाशी तरी बडबड 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 करायला. त्याच्याकडे एक गाढव असतं, गाढव, आणि त्या गाढवाशी रोज बोलत असतो. जसं आपण बोलतो ना आपल्या आईशी, मैत्रिणीशी, बहिणीशी, मावशीशी बोलतो ना, रोज रोज बोलतो आपण, तसं तो रोज बोलायचा. धोबी होता तो, आणि त्याला घेऊन, त्या गाढवाला घेऊन, गाढव त्याचा फ्रेंड, फास्ट फ्रेंड, एकदम जिगरी यार, सगळं बोलणार. पण प्रॉब्लेम काय होता, तो गाढव त्याच्याशी बोलत नव्हता ना. मग त्याला एकटं वाटायला लागलं, अरे मी तर एवढं बोलतो, हा गाढव काही बोलतच नाही माझ्याशी. नेमकं त्याचं गाढव आहे ना, एका झाडाखाली तो बांधतो, आणि ते झाड असतं एका शाळेच्या शेजारी, आणि ती जी शाळेची शिक्षिका असते ना, ती मुलांना रागवत असते. तुम्ही गडबड केल्यानंतर काय करतात टीचर? रागवतात ना, आणि एखादा बॅड वर्ड पण बोलतात कधी कधी, जास्त डोकं सटकलं की. अरे गाढवांनो, तुम्हाला मी मनुष्य बनवायचा प्रयत्न करते तरी ऐकत नाही, असं चिडते ती शिक्षिका. आणि हे कोण ऐकतो? झुमरू, आणि गाढव पण, बरोबर. झुमरू ऐकतो. तो झुमरू म्हणतो, हा
ह्या बाईंमध्ये सिद्धी बर का. माणसांना, गाढवांना माणसांमध्ये रूपांतरित करायची सिद्धी हिच्याकडे. तो झुमरू विचार करतो आणि मग तो जातो त्या शिक्षिकेकडे. माझं गाढव आहे ना, तेच माझं एकमेव मित्र आहे, माझा दोस्त आहे, सखा आहे, याला माणूस बनवा ना, म्हणजे तो माझ्याशी बोलेल. तर ती बाई काय करते, जसं तुम्ही हसताय ना ती पण हसते, पण ती दाखवत नाही, कणी धूर्त असते ती. हा ठीक आहे म्हणे, मी करेन म्हणे, मी ते सगळं करेन, पण 1000 रुपये लागतील आणि 6 महिने तुझ्या गाढवाला माझ्याकडे सोडून जा, मी त्याला मनुष्यामध्ये बदलून टाकेल. बरं, बिचारा हा सगळे ते धोबी असतो, सगळं पाठीवर ते ओझं सगळं वाहतो. 6 महिने 1000 रुपये पण कसे बसे 1 रुपया जोडून कुठं डब्यात ठेवलंय की डाळीत ठेवलंय, तांदळात ठेवलंय, ते पैसे गोळा करतो आणि 1000 रुपये त्याला देतो, तिला देतो आणि 6 महिन्यांनी परत येतो. बाई, माझं गाढव झालं का, मनुष्य मानव झाला का? हा, मग माणूस बनला ना तो. अरे इतका हुशार माणूस बनला तो की शेजारच्या गावामध्ये ना सरपंच आहे तो आता, इतका हुशार झाला म्हणे तो. हा, सरपंच? अरे माझ्या गाढवानी, माझा मित्र आहे तो, त्याच्यासाठी मी 1000 रुपये खर्च केले. मी त्याला घेऊन येणार आणि जातो शेजारच्या गावामध्ये आणि तिथे सरपंचाची मीटिंग बसलेली असते. गावकऱ्यांशी तो बोलत असतो. कान पकडतो त्या सरपंचाचा. अरे एवढा हुशार झाला का गाढवा, मला सोडून तू निघून गेला? ते सरपंच विचार करतोय, मी गाढव कुठून, मी तुला सोडलो कुठून, मी तुझा मित्र कधी. बडबड 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 करायला लागतो. बाईंनी मला सांगितलं तू शेजारच्या गावात सरपंच झाला म्हणून. मग त्या सरपंचाला लक्षात येतं याला कोणीतरी उल्लू बनवलं आणि मग तो सरपंच म्हणतो, थांबा 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 थांबा, तुम्हाला खरं उत्तर आहे ना, ते साधू महाराज आहे ना, ते तिथे जंगलात बसलेले, ते देतील म्हणे. ते सांगतील मी कसा काय सरपंच झालो आणि इथं कसा आलो, तर ते बरोबर तुम्हाला बरोबर सांगतील म्हणे आणि मला कसं परत न्यायचं ते पण सांगतील. हो का म्हणे. तो झुमरू इतका भोळा असतो, तो जातो शेजारच्या जंगलात आणि त्या साधूला सांगतो, सगळा वृत्तांत सांगतो. ही जी स्टोरी सांगितली ना, सगळी स्टोरी साधूला सांगतो आणि मग साधूच्या लक्षात येतं याला कोणीतरी उल्लू बनवलेलं आहे आणि मग साधूच्या लक्षात येतं याला उल्लू बनवणारी दुसरी तिसरी कोणी नसून ती शिक्षिका आहे. आणि मग साधू त्याला व्यवस्थित सांगतो, बेटा सगळं सायन्स सांगतो, असं गाढवाचं माणसात रूपांतर होत नाही. त्या बाईने तुझ्याकडनं 1000 रुपये पण घेतले, तुझं गाढवा तिच्याकडेच आहे, ती त्याचा वापर करून घेतीये त्या गाढवाचा. असं काही रूपांतर होत नाही. जा तिच्याकडे, 1000 रुपये पण घे, तुझं गाढव पण परत कर आणि परत माझ्याकडे. तर बरोबर आहे की नाही. सोशल मीडिया काय बनायचंय, अर्धे कपडे घालून मला मिस इंडिया बनायचं. म्हणजे इंडियाला रिप्रेझेंट करते, इंडियाचं कल्चर माहिती का, काय संस्कृती काय इंडियाची, भारताची संस्कृती काय माहित नाही. मला तेच व्हायचं. एखाद्याने श्रीमंत होऊन मोठा 4 मजली बंगला बांधला की आपण 2 नंबरचे 4 नंबरचे करून मला पण बंगला बांधायचा. त्याने मर्सिडीज घेतली की मला पण घ्यायची. सगळं हा सोशल मीडिया चुकीचं मार्गदर्शन करत आहे आणि माणूस माणसाला पाहत नाही. आता तर अजून एक फॅड निघाले, बाह्य, सगळं बाह्य सौंदर्य. आत तो व्यक्ती काय आहे, त्याचं कंटेंट काय आहे, त्याच्याकडे त्याचा स्वभाव काय आहे, ते काय नाही पाहिजे. मी अशी दिसते, मी सेल्फी काढणार, मी तशी दिसते, मी फोटो काढणार, त्याच्यातच पूर्ण आयुष्य. चांगला आदर्श पण घेऊ शकतो ना सोशल मीडियाकडनं. जसं बाकरने सांगितलं, भगवद्गीतेमुळे मी मेडल जिंकली, ते आदर्श घ्यायला पाहिजे आपण. पण चुकीचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे जसा तो झुमरू सगळीकडे फिरला आणि भगवत कृपेने त्याला चांगला गुरु मिळाला, चांगला मार्गदर्शक मिळाला, म्हणून तो त्याचं नुकसान झालं नाही किंवा त्याचं नुकसान, अति नुकसान होण्यापासून तो वाचला. तसंच आपल्या आयुष्यात पण आहे. आपण कोणाचे मित्र बनतो, आपण कोणाचा उपदेश ऐकतो, हे फार महत्वाचं आहे. आपल्याला चांगला गुरु मिळणं हे अतिशय महत्वाचं आहे. मग आपल्या शास्त्रांमध्ये 24 प्रकारचे गुरु सांगितलेले आहेत. अजून वेगवेगळे गुरु सांगितलेले आहेत. त्यापैकी महत्वाचे मी तुम्हाला सांगितलं, पथदर्शक, शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, चैत्य गुरु. आपल्या हृदयात पण गुरु असतो परमात्म्या रूपाने, तो चैत्य गुरु असतो आणि त्याची हाक आपण ऐकली पाहिजे.
आणि तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजवा. ती हाक तुम्ही ऐकली म्हणून तुम्ही इथे आहात गणपतीजींसमोर. आणि ते शिक्षागुरु दीक्षागुरु तुम्हाला कोणाकडे नेतात? 5th G, 5वा G, गॉड, भगवंत. श्री श्री राधा मदन गोपाल ललिता सखी विशाखा सखी की जय यांच्याकडे घेऊन जातात, भगवंतांकडे घेऊन जातात. तर आपण बघतो ह्या संसारामध्ये कोणी खूप श्रीमंत आहे. कोण सगळ्या जगात कोण श्रीमंत आहे आता? अंबानी. अंबानी. ओके. भारतात सगळ्यात श्रीमंत आहे हा? कोण? इलॉन मस्क. अजून कोण? कोण? ओके. सो हे सगळ्यात श्रीमंत लोक आहेत जगातले हा. परंतु यापैकी एकाला तरी 16,108 महल यांनी बांधलेले आहेत का? महल म्हणजे छोटे मोठे बंगले नाही, महल नाही. ह्यापैकी एकाची तरी व्यक्ती, एकाची तरी पत्नी लक्ष्मी आहे का? जिला आपण संपत्तीची देवता म्हणतो. नाही है ना. त्याच्यानंतर या जगामध्ये ना ज्याच्याकडे पॉवर असते ना, मस्क्युलाइन पॉवर, त्याला खूप मानलं जातं, है की नाही? कोण आहे? कोणाच्या मॅचेस बघता तुम्ही? ते बॉक्सिंग करतात ना, है ना. पण त्या WWF खेळणाऱ्या जे काही मल्लयुद्ध असतील करणारे, ते जे असतील मल्ल किंवा सुमोज, त्यांनी त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवरती साधा हा टेबल किंवा असं म्हणा की हे मंदिर, हे 7 दिवस घेऊन उभं राहिलाय का? तो उभं राहू शकतो का कोणी? नाही ना. हा, म्हणजे त्याची पॉवर पण लिमिटेड आहे. ह्या जगामध्ये बुद्धिमान लोक कोण असतात? सगळ्यात बुद्धिमान कोणाला समजलं जातं? अल्बर्ट आइन्स्टाईन. येस, करेक्ट आन्सर. न्यूटन. येस, म्हणजे सायंटिस्ट, थोडक्यात सायंटिस्ट है ना. सगळ्यात बुद्धिमान ज्यांना मानलं जातं ते सगळे सायंटिस्ट लोक आहेत. पण हा विचार केलाय का की ह्या जो फिजिक्सचा जो स्पेक्ट्रम, एवढा भाग आपण आज चर्चा केली, किंवा केमिस्ट्रीचं एवढं आपण एक वाक्य आपण चर्चा केली, ते समजायला सुद्धा आपल्याला डोकं खाजवावं लागलं है ना. तर ज्यांनी हे निर्माण केलं आहे, ह्या जगाचा इंजिनियर, एक गाडी निर्माण करायला कितीतरी दिवस लागतात है ना, R&D चालवावी लागते. एक औषध निर्माण करायला कितीतरी, म्हणजे जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री मधले आहेत, क्लिनिकल ट्रायल्स आणि हे ते किती पैसा खर्च करतात ते. परंतु भगवंतांनी वनस्पतींमध्ये औषधं टाकलेली आहेत. कसे टाकले असतील, किती बुद्धिमान असतील ते, हे की नाही. सौंदर्य, सगळ्यात सुंदर स्त्री किंवा पुरुष कोण? मिस्टर वर्ल्ड, मिसेस वर्ल्ड, मिस वर्ल्ड है ना, मिस युनिव्हर्स. आपण त्यांना सगळ्यात सुंदर, ब्युटी वाईज सगळ्यात सुंदर म्हणतो. पण जर का आपण 1960 सालची जी मिस इंडिया झाली होती 60व्या दशकात, तिला जर बघितलं आपण तर तिच्या चेहऱ्यावरती काय आता? झुरिया. सौंदर्य किती वेळ टिकतं? 4, 5, 6, 10, 15, 20 वर्ष. परंतु असं कोणी पाहिलंय का की अनादी काळापासून 16च वर्षाची आहे? नाही ना. त्याच्यानंतर फेम, थोडा वेळ मी ऑलिम्पिक्स जिंकलो, आम्ही वर्ल्ड क्रिकेट मॅच, वर्ल्ड कप आणला इंडियाने, थोड्या वेळापुरतं है ना. नेहमी 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 थोड्या वेळापुरतं मग ते बातमी राहते की हा ही व्यक्ती इतकी यशस्वी आहे. स्टीव्ह जॉब्स माहिती? काही वर्षांनी त्याचं नावही लक्षात नाही राहणार. असे अनेक लोक आहेत. समजा मोहम्मद अली माहिती तुम्हाला? नाही माहिती. तो प्रसिद्ध होता फार पूर्वी आणि थोड्या काळानंतर लोक विसरून पण जातात. पण आजही एखाद्याने नुसती चोरी केली किंवा डान्स केला किंवा एखाद्या राक्षसाला, एखाद्या वाईट व्यक्तीला मारलं, 5000 वर्षांनंतर सुद्धा त्याचं गुणगान केलं जातं. असा कुठला एखादा व्यक्ती आहे का या जगात? नाही. त्याग खूप लोक करतात की चांगला गोष्ट आहे, त्याग करणं अत्यंत चांगला गुण आहे. पण परम त्यागी म्हणजे असा कुठला त्यागी आहे
की ज्याने सगळं सोडलंय. कुठंतरी हृदयात काहीतरी असतं त्या त्यागीच्या पण. सगळं सोडलंय, आपली सगळी संपत्ती आपल्या मित्राला दिलीये. आपल्या मित्राच्या म्हणजे समजा ॲलन मस्क आहे, समजा तुम्ही सांगितलं ना ॲलन मस्क सगळ्यात श्रीमंत आहे, तर तो आपल्या मित्राचा ड्रायव्हर बनून सगळं जग फिरवेल का त्याला? नाही फिरवणार. तर असे आपले भगवंत आहेत की जे 16,108 महल द्वारकेत बांधतात. लक्ष्मी स्वतः त्यांची पत्नी आहे. 7 दिवस गिरधारी गोवर्धन उचलून धरतात डाव्या हाताच्या करंगळीवरती. सर्वात शक्तिमान आहे, इतक्या राक्षसांचा ते वध करतात. 64 कला त्यांना अवगत आहेत. म्हणजे आज आपण सायन्सच्या एवढ्याशा सायन्सच्या एवढ्याशा फिजिक्सचा एक चॅप्टरचा एक मुद्दा फक्त आपण आज थोडासा डिस्कस केला. परंतु भगवंतांना केमिस्ट्री माहिती आहे, मेडिसिनल केमिस्ट्री माहिती आहे, औषधं माहिती आहेत, वास्तू कशा बनवायच्या तेही माहिती आहे, अवकाशात काय कुठे ग्रह ताऱ्यांनी कुठं राहिलं पाहिजे तेही माहिती आहे. किंबहुना माहिती आहे म्हणण्यापेक्षा त्यांनी ते निर्माण केलं. त्याला म्हणतात ऑल नॉलेजेबल. सगळं ज्ञान त्यांच्याकडे आहे. आणि भगवंतांचं जे फेम आहे, यश, प्रसिद्धी, आजही ते माखन चोरतात म्हणून माखन चोर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ह्या राक्षसाचा वध केला म्हणून केशव, मधुसूदन अशी त्यांची नावं आहेत. अरिष्टासूर, पुत्न, किती राक्षसांचा त्यांनी वध केला म्हणून ते प्रसिद्ध आहेत, आजही प्रसिद्ध आहेत. आणि त्याच सुदामाला, त्यांच्या मित्राला सगळी संपत्ती ते देतात. त्यांचा जो मित्र आहे अर्जुन, त्याच्या गाडीला ड्रायव्हर बनून ते राहतात. त्यांचा अजून दुसरा भक्त आहे बली, त्याच्यासाठी पाताळात द्वारपाल पिऊन म्हणून उभे राहतात. एवढं वैराग्य कोणात आहे का? म्हणून त्यांना म्हणतात कृष्ण. कृष्ण या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे सर्व आकर्षक, सगळ्यांना मोहून घेणारा, अतिशय सुंदर दिसणारा असा कृष्ण. इतका सुंदर. आणि ह्या कृष्णाबद्दल हाय स्पीड, जसं आपण स्पेक्ट्रम बघितलं ना, लो बँड, मिड बँड आणि हाय बँड. हाय बँडचं कसं असतं की फ्रिक्वेन्सी जास्त असते पण एरिया कमी असतो. भारतात जो चालतो तो मिड बँड चालतो. जे आपल्याला मोबाईलची कनेक्टिव्हिटी मिळते ना, की स्पीड पण कमी, एरिया जास्त. आणि लो बँड मध्ये कसं असतं, स्पीड खूप कमी आणि एरिया खूप जास्त. परंतु भगवंतांच्या बाबतीत असं आहे की त्यांची जी कनेक्टिव्हिटी आहे ना, तिचं स्पीड पण खूप जास्त आहे. कारण परमात्मा रूपाने आपल्या हृदयात ते आहेत, त्यामुळे लगेच कनेक्टिव्हिटी. आणि एरिया पण जास्त आहे. पूर्ण जगात चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं त्या भगवंतांची, त्या 5th G ची कसं कनेक्ट व्हायचं, कसा संबंध प्रस्थापित करायचा ते चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही नगर संकीर्तन करा, तुम्ही जप करा ह्या मंत्राचा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि त्यांचं हे कार्य, ती जी कनेक्टिव्हिटी आहे, हे जे 5G नेटवर्क आहे, गाईचं महत्व, गंगेचं महत्व, गुरुचं महत्व, सगळ्यात महत्वाचं भगवद्गीतेचं महत्व, हे प्रभुपादांनी पूर्ण जगाला दिलं. पूर्ण जगाला दिलं. आणि वयाच्या म्हणजे अगदी म्हातारपणामध्ये आपण बेडमधनं खाली उतरत नाही, त्या म्हातारपणामध्ये वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी जलप्रवास केला. 2 हार्ट अटॅक सहन केले. इथे गुडघा दुखायला लागला की बाई मला उठता येत नाही. 2 हार्ट अटॅक सहन करत अमेरिकेत जाऊन पोहोचले. तिथे ही जी कनेक्टिव्हिटी आहे ना, भगवंतांशी तुम्ही कसं कम्युनिकेशन करणार, कसं संवाद साधणार, कसा संबंध प्रस्थापित करणार, गुरुचं महत्व, सगळ्या पूर्ण जगामध्ये प्रत्येक खंडामध्ये मंदिरांचे निर्माण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे लोक तिथे येतील, तिथे भगवंत जो 5th G आहे त्याची स्थापना केली प्रत्येक मंदिरामध्ये. जसं आपल्याकडे नाशिकमध्ये श्री राधा मदन गोपालजी आहेत, तसं प्रभुपादांनी पूर्ण जगामध्ये गॉड 5th G स्थापन केला. गाईचं महत्व सांगितलं, गंगेचं महत्व सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं भगवद्गीतेचं महत्व सांगितलं. जेव्हा त्यांना इंग्रजांनी विचारलं, इंग्लंडमध्ये ते गेलेले असताना तिथल्या पत्रकारांनी विचारलं त्यांना, तुम्ही स्वामीजी तुम्ही इथं का बरं आले? तुम्ही जे सगळं, स्वामीजींनी उत्तर दिलं, तुम्ही जे सगळं चोरून भारतात आणले ना, शिवाजी महाराजांची तलवार, त्यांचं सिंहासन पण जाता जाता ते समुद्रातच गेलं म्हणा, पण शिवाजी महाराजांच्या वस्तू चोरून दिल्या इंग्रजांनी इथून.
अनेक गोष्टी चोरून नेलेल्या आहेत. कोहिनूर हिरा नेलाय चोरून, सगळं. पण तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट चोरायला विसरले म्हणे. आणि चोरून चोरून तिथे संग्रहालय स्थापन केलं त्यांनी, लंडनचं सुप्रसिद्ध म्युझियम आहे. तर ती भगवद्गीता मी तुम्हाला द्यायला आलो आहे. इतकं त्यांचं हृदय प्रेमळ होतं श्रील प्रभुपादांचं, की भगवंतांशी तुमचा संबंध प्रस्थापित व्हावा म्हणून जे लोक ओळखीचे नाही त्या लोकांपर्यंत जाणं, स्वतःला त्रास सहन करणं, पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करणं आणि भगवंतांशी कसं यांचा संबंध, कनेक्टिव्हिटी. पहिल्या उत्तरावरती आपण आलोय, कम्युनिकेशन अँड कनेक्टिव्हिटी. हे श्रील प्रभुपादांनी पूर्ण जगाला दिलं. आणि माझी अशी प्रार्थना आहे तुम्हा सगळ्यांच्या चरणांशी की ते प्रभुपादांचा संदेश इथे मी माझे वरिष्ठ गुरुबंधू जानकीनाथ प्रभू यांच्या आदेशाखातर ही सेवा मी करत आहे. तो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे. जर माझ्या बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल तर ती माझी स्वतःची चूक आहे. आणि तुम्हाला जर का काही आनंद वाटला असेल या आजच्या व्याख्यानातनं तर त्याचं सगळं श्रेय माझ्या गुरु आणि श्रील प्रभुपाद यांना जातं. तर आज ललिता सखीचा पण आविर्भाव दिन आहे, जी मुख्य कनेक्टिंग पॉइंट ज्याला आपण म्हणतो ना, की आपला जो संप्रदाय आहे, संत तुकारामांचा जो संप्रदाय आहे, ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय, त्याची जी सेवा आहे ती भगवंतांपर्यंत ललिता सखीच्या द्वारे जाते. सो शी इज द मेन कनेक्टिंग पॉइंट. तर आज तिचा पण आविर्भाव आहे. तर ललिता सखी की जय. खूप खूप धन्यवाद. अतिशय आतुरतेने आणि अतिशय कान देऊन तुम्ही हे व्याख्यान ऐकले, कारण माझं सगळ्यांकडे लक्ष होतं आणि तुम्ही ऐकत असल्यामुळे मला सुद्धा भगवंतांचा संदेश बोलण्याचा उत्साह आला. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आभार आणि ऑर्गनायझर्स यांचे पण खूप खूप आभार. थँक्यू. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्रीमती रास राधिका माता की. धन्यवाद माताजी. आपल्या सगळ्यांना आज कळाले असेल